आपल्यासोबत अमरावतीच्या खासदार नवनीत राणे, आपण त्यांच्याशी बोलूया। काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे एबीपी माझाच्या 0 ओव्हरवर होते। त्यांनी थेट सांगितलं की 51% मतं घेऊन नवनीत राणा विजयी होतील म्हणून। म्हणजे महायुतीची पहिली उमेदवारी तुम्हाला दिली। मी स्वतः ते कार्यक्रम काल पाहिलं आणि बावनकुळे साहेबांनी ज्या पद्धतीने म्हटलं की आम्हाला मी रवीजी आम्ही नेहमी जेव्हापासून मी इथून निवडून गेलेली आहे तेव्हापासून आम्ही मोदीजींसोबत आहे, मोदीजी आमच्यासोबत आहे, अमितजी सोबत आम्ही आहे आणि ते आमच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीसजी आणि बावनकुळे साहेब आम्ही सगळे मिळून आमच्या जिल्ह्याचा विकास कसा होईल, कसा करू शकतो त्या पद्धतीने आम्ही काम करत आहे। आणि बावनकुळे साहेबांचं मनापासून खूप धन्यवाद करते। आणि जेही लोक म्हणत आहे की नवनीत राणा त्यांच्या पक्षावर लढली पाहिजे, यांच्या पक्षावर लढली पाहिजे, ते हे दर्शवते की आम्ही जे काम माझे जनतेचे प्रति मी जेवढी इमानदार आहे ते त्यांच्यापर्यंत रिफ्लेक्ट होते आणि माझी इमानदारी माझ्या जनतेची जी आहे ते रिफ्लेक्ट काल झाली आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद करते। आम्ही ज्यांच्यासोबत आहे, आम्ही मोदीजींचे काम करण्याची जी पद्धत आहे, लोकांना घेऊन चालण्याची पद्धत आहे आणि 24 ज्या पद्धतीने आलेला आहे, 14मध्ये वेव होती, 19मध्ये सुनामी होती, यावेळी डबल सुनामी मोदीजींची राहणार आहे। तर मला वाटते आमचं काम लोकांमध्ये राहणं आणि त्यांच्यासाठी इमानदारीने काम करणं आणि तेच विश्वास कालही बावनकुळे साहेबांनी दाखवलेला आणि देवेंद्रजींसोबत आहेच। बावनकुळेने एक स्पष्ट केलं नाही की नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर उभे राहणार का युवा स्वाभिमान। आम्ही आज NDAमध्ये घटक म्हणून, पक्षाचे घटक म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे होईल सगळे बसून जे निर्णय करायचा आहे ते सगळे आम्ही ज्यांच्यासोबत आहे, जे आमच्यासोबत आहे, जे आमच्या पाठीशी आहे, आम्ही सगळे बसून ठरवणारच आणि त्याला वेळ आहे। तिथून लढावं, इथून लढावं, काय लढावं, आमचा स्वतःचा रवीजींचा पक्ष आहे आणि त्या संघटनेचे पक्षाचे मार्फत मी उमेदवारी मागे घेतली होती आणि माझे तर अध्यक्ष रवीजीच आहे, मला त्यांनाच विचारायला लागेल, पण आजही आणि उद्याही मी मोदीजींसोबत आहे। बच्चू कडूंनी ऑफर दिली होती, त्याच्यावर कसं बघतात? मी दादांना धन्यवाद म्हणन की त्यांनी स्वतः एक्सेप्ट केलं की ज्या पद्धतीने पहिले टर्ममध्ये मी माझ्या जिल्ह्यामध्ये काम केलं, जे एक्सपेक्टेड नव्हतं काही लोकांना, त्यांनाही विश्वास आला की येणारे भविष्यात जिल्ह्याचा विकास नवनीत राणा करू शकते। तो विश्वास एकाचे शब्दातून आपल्याला पाहायला भेटते। तर मला अभिमान आहे की मी जे इमानदारीने माझे गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, मजूर वर्गाचे मधात 24 तास राहिली, डेडिकेटेड राहिली, इमानदारीने काम केलं। ते आता ज्या लोकांनी तेव्हाही विरोध केला होता, आज ते बोलायला लागले की नवनीत राणा ही इज दी ओनली ऑप्शन इन अमरावती। तर मला वाटते कामाचं प्रतीक तो रिफ्लेक्ट होत असते। शेवटचा प्रश्न, जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते अशी थेट वाटते की बरेचसे नेत्यांनी आपली पातळी सोडलेली आहे, कारण की देवांचं नाव घेणं आणि नारे लावणं, त्यांच्या हातात झेंडे घेणं हा आमची संस्कृती, आम्ही ते केलं पाहिजे। पण देवावर पॉलिटिकल लोकांनी या पद्धतीने टीका करणं हा हिंदुस्थानमध्ये राहणारे जे लोक आहे त्यांना मग इथे राहायची काही अधिकार नाही आहे। त्यांनी उठून सरळ ते पाकिस्तानमध्ये गेले पाहिजे आणि मला वाटते आग्रा खूप जवळच आहे, जर तिकीट पाहिजे असेल तर आव्हाडांना मी तिकीट देऊन देईन, तिथपर्यंत पोचायचे। तर ह्या होत्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।